अरे माझ्या पिकाचं काय झालं? अरे देवा रंगा, अरे काय केलं देवा? अरे अरे देवा देवा, अरे माझं मार वाटलं झालं रे. अरे देवा माझं वाटलं झालं. माझं सोन्यासारखं पीक, माझं सोन्यासारखं पीक वाया नाही गेलं देवा. अतिवृष्टीने माझी हानी झाली देवा. देवा वाचव या पामुराला. अरे देवा कांत बघतो या बळीराजाचा. अरे देवा देवा, अरे अरे देवा, अरे देवा, अरे देवा कुणाकडे कारण मांडू. अरे तू तरी बघतोस ना. अरे या जगात या देशात अरे आम्हाला कोणी वाली आहे का नाही? अरे कोण बघणार रे आमच्या गरिबीकडे? अरे कसं तरी करून पिकवलं होतं देवा. अरे माझी बाजरी वायाला गेली, माझं सोयाबीनचं वाटोळं झालं देवा. देवा अरे किती नुकसान केली देवा. अरे पडायचाच होता. अरे देवा असा अंत नको रे पाहू, अंत नको पाहू आमचा. बघा मी तुम्हाला आज का बोलवले लक्षात आलंय का तुमच्या? थोडं थोडं आलंय लक्षात, पण तुम्ही पूर्ण सांगा. हा आता हे पाऊस जास्त झाल्यामुळं म्हणजे सगळ्याच शेतकऱ्यांचं वाटोळं झालं. पंचनामा केला पाहिजे. हो त्यासाठीच तर बोलवलं ना तुम्हाला. पंचनामा करण्यासाठी म्हणजे आमदार पाहणीसाठी येणार आहेत. मी बोलवले त्यांना. तर तुम्ही काय करायचं? हा आपले पंचनामे तर करायचेच, पण आपल्याला जे मत देऊन निवडून देतात आपल्या मतदारसंघातले म्हणजे त्या वार्डातले प्रत्येकाचे जे आहेत त्यांचे अगोदर पंचनामे झाले पाहिजे. पण ते करताना सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याकडून 500 रुपये घ्यायचे, बरोबर? हा पण तेही आपले मतदार अगोदर. इतरांचा विचार सध्या करू नका. सरपंच आपलं तर करू आपण, पण माझी पण लई नुकसान झालेली. आपलं होणारच आहे ना. अगोदर आपला करायचा पंचनामा. आपलं करावं. सरपंच आमचा 2 एकर गेला भाऊ. मॅडम तू पंचनामा तर अगोदर होणार आहे आपला सगळा सोयाबीनचं वाटोळं झालं. माझी 1 एकर मका आहे सरपंच. तुमची 1 तुझं काय माहिती चालत? तुझं थांब जरा. पाण्याखाली गेले. आपलं काम बिम सोडून दुसरंच काहीतरी. सरपंच बरोबर आहे. लई पाऊसच नाही आता झालं. ठीक आहे, मग त्यासाठीच तर आमदार साहेबांना बोलवून आहे ना. आमदार साहेब पण येऊन द्या, पाणी करून द्या, पण आपलं पण जरा त्यांच्या बरोबर आपल्याला जायचंय. आणि पंचनामा कुणाचा करायचा आहे? अगोदर आपला, आणि नंतर जो आपल्याला 500 देईल त्या शेतकऱ्याचा म्हणजे आपल्या मतदारांचा. लक्षात येते का तुमच्या? ज्यांनी त्यांनी आपापल्या वार्डामध्ये चक्कर मारून फिरून आपापली मतदार ओळखून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांचा पंचनामा करायला तयार व्हा. परत म्हणताना सांगितलं नाही, कारण आपल्याला उद्या निवडणुका लागल्यानंतर तेच लोक निवडून देणार आहेत आपलेच. लक्षात येते का तुमचं? इलेक्शनच्या वेळेस जे आपल्या बरोबर होती त्यांनाच बरोबर घेऊन चालावं. तेच सांगतोय तुम्हाला. तेवढ्यासाठीच मी ही मीटिंग बोलवली. म्हटलं या आपल्या सगळ्या सदस्यांना हे सांगणं गरजेचं आहे. मग आमदार साहेब येणार त्यावेळेस तुम्ही सर्वांनी तयार राहा. कोणाची काय अडचण असेल तर आताच विचारा मला. हा पंचनामा करायचा आहे, पण त्याच्यातही जर काय अडचण वाटत असेल तर काय प्रश्न असतील तर विचारा मला. परत म्हणू नका की सांगितलं नाही म्हणून. माझे जरा ज्यादा नुकसान लावा. किती जमीन आहे तुला? मला मग 2 एकर आहे, पण 4 एकराचं लाव का नुकसान? काय बोलतो का? इकडे काय चाललंय?
आपले पण नाही ना, आपले पंचनामे करायचे पण विरोधी पक्षाचे आधीच करायचे. विरोधी ते लोकांच्या तेवढ्यासाठीच मग तुम्हाला कशाला बोलवलंय मी. विरोधी आमदार साहेबांना प्रत्येकाने आपण अगोदर गाठायचं. सांगतेत काय तुमचं लक्ष नसते हो. तेच तर सांगायला लागले की. म्हणजे ते आपली पाहणी करायला येतील अगोदर, म्हणून सांगतोय तुम्हाला, म्हणून बोलतो. आमचा वार्ड आहे ना जरा नदीच्या कडेला आहे, अगोदर आमच्या वार्डात यावं लागतं. चालतंय की काय कोणाकडे आपला झाला पाहिजे, फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला आणि काय वाल्या सांगायचं, नदीला एवढा पूर आलाय, आमच्या साईडचं लयच नुकसान लय झालं. नुकसान आहे आमचं. ठीक आहे, तुमचा करू आधी आणि नंतर आपला बाकीच्यांचा हा, करून देऊ. चालतंय. एक काम करू आल्या, काय आमदार साहेब येते ना, हा त्यांचा आपण सत्कार करू. म्हणजे ती आपल्याला आधी आपला पंचनामा कर. एक काम कर, हे चांगला हार बघून आण मोठा चांगला. हा, विरोधकांच्या बी उपर चढ ठरलो पाहिजे आपण. चांगले गावात बोबाट नको कोणाला म्हणू नको की आमदार येणार आहेत म्हणून. आमदार जायच्या अगोदर या. जवळ तेवढं काय व्हायचं? एवढं पूर आलाय, पार- थांबा थांबा, अहो, तेवढं किती वेळ हार येईल का नाही तेवढं? एवढं सारखं काय करायचं? जरा जे आता पैसे दर अजून दर मग गोळा आणि करता. आमदार साहेबांना मोठा लुटीदार सावकार तुम्ही ती. तुझा पंचनामा करायचा आहे ना, पिऊ नको तिकडच. नाही नाही ते येतो. आधीच वालगाडतात सरपंच. तुम्ही बरं चांगलं मग माणसाला आणा ते. लक्षात आले सगळं. हा, परत मला सांगायला लावू नका. नाही 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 आले लक्षात मग आपापल्या आता कामाला लागा तुम्ही. आता जाऊ गाठी घ्या प्रत्येक आपल्या मतदारांची. आणि लक्षात आलं, 500 घेतल्याशिवाय त्यांचा पंचनामा करायचा नाही. आपलं बी वागलं पाहिजे. आपल्याच भागातल्या लोकांचं का विरोधी आपलं मतदार आपल्या आपल्या वार्डात फक्त फिरा तुम्ही. हा. आणि दुसऱ्याच्या वार्डात नका जाऊ, आपल्या वार्डातले. आणि तुम्हाला चांगलं माहित असणं आपल्याला कुणी मतं दिली कुणी नाही, ती आपल्या हक्काची माणसं. आधी समज आपल्या ग्रुप पार्टीच्या लोकांनी जर आपल्याकडे घ्यायचं तरी पण. ते नंतर, अगोदर आपले लोक, नंतर त्यांचं नंतर बघायचं. चला चला चला, त्या सावकाराच्या माणसाच्या नादी बी लागू नका, आपलं आपलं बघा. बरं सावकार, आता मीटिंग आपण यासाठी बोलवलेली आहे. हा. गावातल्या लोकांचे पुरं पाणी झाले, वावरांनी पाणी आहे, पिकं पाण्यातून आहे, गेले. बरोबर. आपल्याला त्याचा पंचनामा करायचा आहे. करू ना मग, तलाठी बोलून आपल्याला पंचनामे करणं गरजेचं आहे. करू ना मग. कधी तुम्ही तर घरातून बाहेर निघाणार. हो एकदा बाकी अहो. कधी करणार आहे? आमचे दलित समाजाचे, मातंग समाजाचे, पाऊस अंगी सगळे घरं पडले, लोक रस्त्यावर राहायची वेळ आली. तुम्ही कधी करणार आहे? ऐका, त्याच्यासाठी तर पंचनामे करायच्यात. अहो चेअरमन साहेब, सरपंचांनी मीटिंग घेऊन त्यांच्या वार्डातले सगळ्यांचे पंचनामे सुरू केले. तुम्ही काय करताय? आपण बी चालू करणार आहेत ना. आता आपल्याला कामच नाही येत. आता घरोघर जाऊन माहिती घ्यायची. आजपासूनच चालू करा. आजपासून पण आता तलाठी नाही ना आता इथं. आणि दुसरी गोष्ट, आमदार येणार आहे, त्यांचा जोर शोर मध्ये त्या सत्कार करणार आहे. आणि मग आपण बी करू ना. कधी करायचं? कधी करणार आहे? पैसा बिसा जवळ आहे. पैसा तेवढा पैसा जरा. सावकार कमी पडत नाही पैशाला. तुम्ही पैसे किती पंचनामे होतो चालू आपण करा. पंचनामे चालू करायचे आता फक्त. हा, आता हे तुम्ही खुर्चीवर बसायचं सोडून द्या. हा. घरोघरी गावात फिरा, सगळ्यांची चौकशी करा, पंचनामे ना त्यांना सांगा पंचनामे करा म्हणून. आणि चेअरमन, त्यांच्या पैशापेक्षा आपला खर्च दुप्पट झाला पाहिजे. खर्च बी दुप्पट झाला पाहिजे. आणि मोठा हार घेऊन यायचा. तिकडं जाण्याच्या ऐवजी आधी आमदार आपल्या बरोबर आपल्या पार्टीचा आधी पंचनामा करायला. आलो अरे आणि त्या तलाट्याला बी हाताखाली घ्या, तलाट्या का तुम्हाला लगेच बोलून घेतो तलाट्याला. पंचनामे सुरू करा. तसंच नाही पंचनामे करायचे. 500-600 रुपये काय मिळेल तसं घ्यायचं. कुणी सांगितलंय काय असायचं? 2 एकराचं 3 एकर दाखवा ना. मग ते तर करायचं ना. म्हणतो काय नाही, तुम्ही म्हणता ना ते बी बरोबर आहे. ह्यो माणूस समाजसेवा करायला निघाला का इकडं हे करायचंय आपल्याला. तसं नाही, तुम्ही म्हणता तसं बी करावं तुम्ही आता लागेल. तुमचा वार्ड आणि ते केल्याशिवाय पर्याय नाही ना. हो, आम्ही आमचा वार्ड सांभाळतो, आम्ही आमचे सगळ्यांचे पंचनामे करून घेते. आणि ते आमदार आले ना, आमदार साहेब आपली छाप पडली पाहिजे. चेअरमन आणि सावकारच केलं पाहिजे भाऊ त्यांनी. बरोबर आहे. तसं नाही सरपंच बिरपंच कोण ओळखत होतं सरपंचाला. ते सांगतो ना. नाही, ते तुम्ही बोलता त्यासाठी ते तुम्ही आधी गाठ भेट घेतली पाहिजे, त्यांचा सत्कार तुम्ही एकदम जंगी इथं केला बसून जमणार नाही. पाहिजे. चला. आले आमदार साहेब, आले आमदार साहेब, आले. स्वागत करा आमदार साहेबांचं. हार आपला आधी पाडला पाहिजे. आपल्या सरपंच हार घ्या आपला. सरपंच आपला घ्या. थांबा चेअरमन, आमच्या पार्टीचे ते आमदार. काय ते तालुक्याचे आमदार आहेत सगळ्या. नाही अजिबात नाही तसं.
चेअरमन अजिबात नाही. आमच्या पार्टीचे सगळे तालुक्याचे सगळ्यांसाठी आलेलो आहे. शांत शांत सगळे एक एक पण हार आपला पाहिला तुम्हाला. हो सरपंच घ्या. तुम्हाला कळतं का? हे बघा फोटो काढा फोटो काढा. थांबा 1 मिनिट थांबा. हे बघा आपले पाणी करावं का आमचे. शेतकऱ्यांचे बघा हे कांदा ताळी ठीक आहे आपल्याकडे जाऊ. हे बघा ना कुठे माती नाही राहिली जरा खडक उघडं पडलाय. सगळंच गेलंय वाहून. काय राहिलं नाही काय म्हणजे काय राहिलं. संपूर्ण आपला तालुका पाहून झालाय. कुठेही काय असं म्हणजे जे आपल्यावर अतिवृष्टी झालेली आहे सर्व थरामध्ये सर्व शेतीमध्ये मी जाऊन आलोय. सर्वांची पाहणी केलेली आहे. आमची घरं बघितली का साहेब? हो तुमच्याकडले मी- घरं पडलेली आमची. हो घरं पडलेले आहे ते सर्व पाहिले. लोकांची शेती वाहून गेली ते पाहिले. आता मी जवळजवळ हिरडगाव चांडगाव टाकळी त्या भागातून सुरुवात केली. गोगरगावपासून सुरुवात केली आणि संपूर्ण आता या भागामध्ये आलेलो आहे. सर्व पाहणी मी करणार आहे आणि पाहणी करून हे सर्व तलाठी कुठे कावळे कावळे हे सर्व पंचनामे करायचे. पंचनामे करून कोणाचाही पंचनामा ठेवायचा नाही. सरसकट पंचनामे करायचे. एक तर शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना कुठल्याच कांद्याला बाजार नाही, कुठल्याच मालाला बाजार नाही आणि हे जर सर्व आपण शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आपल्यावर फार मोठा त्यांचा रुसवा राहील. परंतु त्यांच्यावर परमेश्वराने ती पहिली वेळ कर्जमाफीची आणि आता म्हणजे शेतकऱ्यांना या अतिवृष्टी झाल्यामुळं फार त्यांच्यावर संकट आलेलं आहे. हे सर्व हे पाण्यामध्ये आता एवढी मोठी शेती सगळी गेलेली पाहत होतो आपण. हे कांद्याची चाळ दाखवली तुम्ही मला, ही सुद्धा मी पाहिली. कांद्याची चाळ कुणाचाही कांदा राहिला नाही. कांद्याचे बाजार पडलेले आहेत. हे सर्व पाहणी करून तलाठी भाऊसाहेब तुम्ही याच्यामध्ये चांगलं लक्ष घाला. आणि मी सरपंच या गावचा. चेअरमन आहे गावचा. आधी आपलं हे झालं पाहिजे सारे आधी पंचनामे ही. सकाळपासून मी फिरतोय बरं का. आता मी बी एक तुमच्यासारखाच माणूस आहे ना. आमदार असलो तरी मी तुमच्यासारखाच आहे. सकाळपासून मी फिरतोय सर्वांचे. हा बोला बोला बोला. हे आमच्या माणसाचं घर वाहून गेले, गुरं वाहून गेले. माती नाही राहिली कपाळ राहिली काय सांगायचं. बरोबर गाय गेली. आमच्या लोकांनी रस्त्यावर ते आणि परपंच मंडळी मांडलाय. गेली. मी एकटाच राहिलो. आत्महत्या करायची वेळ आली आहे सगळं. अरे तुला काय कळतं का? आमदार साहेबाचे कपडे बघ तू आणि ते तिकडे गाळात येते का होय? नाही आता थोडेसे माझे कपडे खराब होते. तर पाण्यामध्ये यायचं नाही करायचं आणि सकाळपासून मी फिरतोय. येडबीड लागलं काय? सकाळपासून फिरतोय मी. दिसतंय आता पाण्यामध्ये पाहिलंय मी सगळं. आतमध्ये जाऊन नका मला आतमध्ये जायला. चिखलाने माझे कपडे खराब होते. याच्यात राजकारण करायचं नाही मागो चल. बरं तेवढं करा. हा इथून पाठीमागं मी संपूर्ण सगळं पुढे पाहिलं आपलं तेवढं पंचनामे सांगा तेवढं. आणि हे सगळं पंचनामे. दलित वस्तीतले सगळे घरं पडलेले आहेत. बर त्यांना घरं राहायला नाही. आता उघड्यावर प्रपंच येते त्यांचे. त्यांना स्वयंपाक करायचा जागा नाही. त्यांचा आधी पंचनामे लवकर काळजी करा. तलाठी भाऊसाहेब त्यांचे सुद्धा पंचनामे करा. दलित वस्तीमध्ये अगोदर जा. त्यांचे सुद्धा कोणाकोणाचे घरे पडले असतील त्याचे पंचनामे करा. क्षेत्राचे पंचनामे गुरं करा. वाहून गेलेले ते नोंद करायचं. गुरवांचे जनावरांची सुद्धा तुम्ही नोंदी घ्या. आणि चेअरमन सरपंच जे काही सांगतील गावातल्या लोकांना सामान्य माणसाला न्याय द्या. हा माणूस इतका इतका वयोवृद्ध आहे. तो आपल्यापर्यंत आलाय. त्याचं सुद्धा त्याच्या शेतीमध्ये जाऊन त्याचे पंचनामे करून हे सर्वजण कसं सर्वांना सारखा न्याय मिळेल अशा पद्धतीने सर्वजण सहकार्य करा. आम्ही आता आतापर्यंत तेच केलेलं म्हणजे गरिबांना बनवली आम्ही काय म्हणला काय म्हणले? आमची सुद्धा लिस्ट आहे. सरपंचांनी लोकांना राहायला छावण्या केल्यात. गुरांना बी छावण्या केल्यात. गुरांना माणसाला जेवणाची व्यवस्था केली. तर मला मताधिक्य निवडून दिले गावाने. सरपंचाने गाव लुटून खाल्लाय. कुठं छावणी नोंद केली फक्त पण कुठं छावणी नाही असती. पाहू आपण सर्व पाहू. थोडं शांत राहतो मी. आज संकट शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे. शेतकऱ्यावर संकट आलंय. सर्व गाव लुटायला अजून ते कमी पडत नाही ते. साहेब आम्ही कागद खाली राहतोय. कागद खाली. बर त्यांचा करा चला येऊ का? आमचा करा. पहा तुमचं सर्वांचं म्हणणं आहे बंगल्यावर जायचं. पण आज मला फार मोठा इथून पुढे दौरा आहे. इथून सकाळपासून मी दौरेच करतोय आणि अजून मी जवळजवळ मला 7 वाजेपर्यंत जोपर्यंत क्षेत्र दिसतंय तोपर्यंत मी दौरा करणार आहे. आता तुमची इच्छा पूर्ण नंतर तुम्हाला तुमचे पंचनामे होऊन तुम्हाला सगळं काय मिळेल त्या वेळेला मी तुमचा सर्वांचा चहा घ्यायला येऊ का? ड्रायव्हर गाडी घ्या. ओ चेअरमन काम साहेब घ्या. हा बसा.
हा लक्ष राहू द्या. लवकरात लवकर नीती पाठवा आम्हाला. आमच्या घरामध्ये तेवढं लक्ष ठेवा. आजी तुमचं करायचं पंचनामा. चेअरमन चला ते चला ठी भाऊसाहेब आले. हो भाऊसाहेब आपलं तिकडे चला. करू यांचं झाले. यांचं करा. आजी नाव सांगा. आजी नाव सांगा. जमुना भाऊसाहेब साळवी. जमुना भाऊसाहेब साळवी. गट नंबर सांगा तुमचा. सांगा लवकर. 391. किती? 300. 392 394 शेजारीची बरं. आणि काय काय झालं असेल ते सगळं सांगा. काय काय झालेलं आहे? सोयाबीन गेले, बाजरी गेली, तुमची मका गेली, काय घासाची वाटव झाली, सगळं काय राहिलं हो. हेच क्षेत्र आहे का तुमचं? हा हे क्षेत्र सगळं बघा. चालतंय. आधी तुम्ही सांगा नेमकं काय काय नुकसान झालं ते. नुकसान सांगा लवकर. एकर मका 2 एकर. मका बी का? हा 2 एकर. उडीद 1.5 एकर. अजून लिंबणी झालं ती गेली. लिंबाचे ना जाऊ द्या. लिंबाचं चालतंय. एवढंच आहे ना? करू. तर चला आपलं चेअरमन घेता ना इकडे. नाही इकडे आले आमच्या. एकटेच आहे. इतकं नुकसान झालं, इतकं पावसाने वाटोळं केलं, सगळे पिकाची रंगोळी झाली. चालटी नाही आले का? अरे आले मी तसं येईन काही तर रामभाऊ. इतकं वाटोळं झालं. उडीद सोयाबीन सगळं कावळे भाऊसाहेब गेलं. इकडे या जरा पुढं. आलो किती कष्ट आहे. थांब रामभाऊ रडू नको. इतकी रंगोळी झाली. काय पंचनामा करून मनभर गेलं, फिरावर नाही भेटणार. काय भेटणार? इतकं वाटोळं झालं. माझी गुरंढोरं सुद्धा वाहून गेली. थांबा रडू नका भाऊसाहेब. पंचनामा करून घ्या. उठा तुम्ही उठा. नाव सांगा. रडू नका. नाव सांगा. त्यांना पंचनामा होईल तुमचा. काय पंचनामा होऊन काय काय भेटणार आहे? थांबार गेलं, राळाभर नाही बाबा आता भेटणार. मला कळतंय पण आता सरकार देतंय तेवढं तर आपल्याला घ्यावं लागेल ना. इलाज आहे का काय? नको रडू नको. भाऊसाहेब त्यांचं घ्या पंचनामा करून. सांगा नाव सांगा. अरे रडू नको रामभाऊ रडू नको. त्यांना माहिती दे. भाऊसाहेबांना माहिती द्या. काय रडू नको. नुकसानच तेवढं झालं. काय करू मी? आता आपल्या हातात काय आहे बाबा? निसर्गाचा कोप आहे हा. सगळ्या वावरात पाणी काय करू मी? कोणतं पिका करता येणार नाही. काय करू? अरे जीवाला त्रास नको करून घेऊ. ऐकत जा. मला कळतंय आता इथं वाटोळं झालेले चिखल लय झालाय. पण आता काय इलाज आहे? अरे जसं तुझं झालं तसंच आमचं बी झालंय. गप रडू. सांग नाव सांग भाऊसाहेबाला. उद्या पंचनामा सांग माहिती सांग. बाबूराव रामभाऊ काळे. गट नंबर सांगा. 32. काय पीक होतं तुमचं? उडीद, सोयाबीन, मका. अजून कपाशी. हा सोयाबीन पलीकडे का ह्या मकाच्या? वाहून गेलं. काय नाही राहिलं त्यात. अरे जाऊ दे आता. उडीद सोयाबीनचं काय राहिलं नाही. खाली खडक लागला. खडक. भाऊसाहेब माती सुद्धा नाही राहिली अक्षरशः दाखवा. काल ढगफुटी झाली तरी तर काय ते सगळं गेलं. सगळ्यांची तेच झाली. ढगफुटी झाली. उडीद सोयाबीन तुम्हाला दाखवायला नाही राहिलं. वाहून गेलं. परिस्थिती बिकट हो अवघड आहे. रामभाऊ काळजी घे जीवाची. आणि आत्महत्या करायचं मनात सुद्धा आणायचं नाही. आपणच आपल्याला काय करू? सावरायचं एकमेकाला. आत्महत्या तुम्ही जर नसते आले तर तीच
वेळ होती अरे नाही 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 ही वेळ नाही आली पाहिजे कधी. घाबरू नको, मी आहे ना. तुला काय कमी असलं तर सांग आम्हाला, तुला देऊ आम्ही. तू काहीच काळजी करू नको, पण आज मरायची भाषा करू नको अजिबात. अहो वड्याला पूर आला, शेळ्या वाहून गेल्या माझ्या. अरे आपल्या बळीराजाच्या जीवावर अख्खा देश जगतोय आणि आपण का फाशी घेऊन मारायचं? कशासाठी? आपण जगलो पाहिजे उलट, तर ते जगते, नाही तर काय त्यांना. अहो शेळ्या चित्रा काळजी करू नको, सरकार काय देईल तेवढं घे आता. चला भाऊसाहेब चला. काय करता? पंचनामा करायचा. तुम्ही काय करता का नाही माझ्यासाठी? त्याच्यासाठीच मी आता तुम्ही जरा हायगाई करता. मला कुणी नाही, माझा नवरा मेलाय. ऐकून घ्या. बोला. अहो त्यात जे आपले कावळे साहेब आहेत ना, आपले तलाठी, त्यांना सांगितलेलं आहे मी सगळ्यांचे पंचनामे होणार आहेत. तुम्ही लवकर रिक्षा घ्या ना माझं नीट करायला. करणार आहो आम्ही आहे तोपर्यंत, काळजी करू नका. काय सांगायची, माझे लय हाल चालल्यात. पाऊस येतोय, भिजत आहे सगळं, काय करणार सांगा. हा बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही आहे ना तुमच्या वार्डातलं जे सदस्य आहे ना त्यांची गाठ घ्या, त्यांना म्हणा, ते तुम्हाला बरोबर सांगते ना, पंचनामा करून घेते तुमचं. लक्ष देत नाही तर ना एकट्या बायकट, त्यांना चांगली माणसं सांगितलेलं आहे त्यांना, तसं मिटिंग घेऊन सांगितलेलं आहे. काय काळजी करू नका. हे काय तुमचं समजा वावराचं काय नुकसान असन, घराचं काय असन, सगळं होईल तुमचं. तर वावराचं नुकसान झालंय, पंचनामा करायचा आहे. माझा पंचनामा सुद्धा घ्यायनात लवकर. जनावर फिनवर तुमच्या शेळ्या मेंढ्या सगळं जाग्या होय ना, काय वाहून गेले? काय वाहून गेलेत, राहिले दोन तीन काय तेवढे. असेल ती सगळं तलाट्याला सांगायचं रितसर. घर पडलं, सगळं दार पडलं, राहायला नाही जागा. मी म्हातारी. बरोबर, मी आहे ना त्या भाऊसाहेबांना तिथे पाठवतो तुमच्या इथं, आणि नेमकं पाहणी करून काय असेल ती नोंद करते आणि मग तुम्हाला मदत मिळेल. ती लवकरात लवकर चौकशी करा, नाही तर तुम्ही टाळाच. नाही आता नाही, मग कसं नाही. जमन, आम्हाला सरपंच आहे मी गावाचा, असं कसं? म्हाताऱ्या माणसाकडे कोणी लक्ष देत नाही. हाय म्हातारी जाऊ द्या पडू दे, हाय म्हातारी जाऊ द्या पडू काळजी दे. करूच नका तुम्ही, सगळं होईल तुमच्या मनाजोगं. हा फक्त आता निवडणुका जवळ आल्या तेव्हा मला लक्षात राहू द्या फक्त. ते मतदानासाठी तेवढं मतदान देऊ ना तुम्हाला. हा मग तेवढं तुमचं काम होईल, काय घाबरायचं कारण नाही. मतदान केल्याच्या पुढे. बरं चला येऊ का? मला बी पाहणी करायची गावात. तेवढंच करा. माझं काही बघा लवकर, नाही हा बघतो नाही तर सरपंच तुमच्याकडे बघा. तुम्ही काही काळजी करू नका, सांगितलं ना. आणि काठी कशाला ठुली, काय हाणायची काय कोणाला? असं कुणी आडवं तिडवं बोलले होते त्याच्यात नको काठी. तुम्ही जरा इज्जत आहे. असं कसं? बरोबर बघतो मी, बघतो. बघा. हो सरपंच इकडे या, ही घर बघा माझं कसं. आलोय तीच बघतोय. ही तुमचं घर आहे का? हा अडचणच होत असं आता, सगळंच पडलंय म्हणल्यावर आता काय राहायला जागा नाही मला. अवघडच. नाही मी आता तेच बघतोय, सगळ्या गावात फिरतोय. आता ते कावळे साहेब आले ना की त्यांना सांगतो मी. भाऊसाहेब अहो इकडं बघा, येऊन तुम्ही पुढे या. हे बघा, इकडून पार असं पुलावरून पाणी गेलं होतं, इतका पूर आला होता मोठा. बघा ही पुलावरचा रस्ता सुद्धा खराब झाला त्या पाण्यामुळं, सगळे खड्डे पडले तिथं, किती नुकसान झालं ते बघा. किती पाणी किती चाललंय ते, अजून सुद्धा पाणी भरपूर चाललंय नदीला. ही जर अशी अवस्था जर ह्या रस्त्याची झाली असेल तर शेतकऱ्याच्या वावरातली किती अवस्था बेकार झाली असेल. तुम्ही सगळ्यांची पंचनामे करून घ्या पहिले. हे बघा किती पाणी चाललंय अजून. चला इकडे या. आपण आहे ना सध्या लोकांचं काय नुकसान झालंय का ते तरी बघू ना आधी. काय या पुलावरलं पाणी सगळं आमच्या दुकानांनी मरणामातीचं नुकसान दुकानात पण आलतं का पाणी? मग दुकानाचं मरणामातीचं नुकसान झालं. 2 गाड्या वाहून गेल्या माया. त्या बाबाला आता भरपाई द्यावं लागेल गाड्यांची. करा पंचनामा, करा काहीतरी करा. बघतो तेच चाललंय, मी बघतोय. करा जरा गरिबांचं नुकसान झाले, जरा मदत करा. हा बघतो मी, सरपंच आहे तोवर काळजी करायचं नाही. मसले मत इलेक्शनला लक्ष ठेवायचं मग. अहो टायमाला तुमच्या आता लक्ष नसते, सरपंच असते का तुम्ही? हा ते बी खरंच आहे. मला येऊ का मग? बरं चालेल, पण तेवढं द्यायला ठेवा. हा
भाऊसाहेब चला 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 चला. कोण आहे तुम्ही? मावशी अहो मी सरपंच आहे गावचा. की आता तुमचं नुकसान झालेलं आम्हाला कळतंय म्हणून ही भाऊसाहेब आलेत आपले पंचनामा करायला. भाऊसाहेब आलेत पण भाऊसाहेब करतील का काही? मग आजी येणार ना असं करणार ना तुमच्या शेताचं पण. नुसतं पावसाळ्यात येताना वावरे तुडू तुडू जाता. ते आहे खरं पण आता तुमच्या फायद्यासाठीच आम्हाला वावरात यावं लागते ना तुम्ही. पण ती मिळायला पाहिजे ना. आमचं एवढं रोप पाण्यात गेलं, कांदा लावायचं होतं. मिळेल ना. नाही मिळणार कसं? तुम्ही कोण येत? भाऊसाहेब आजी तलाठी भाऊसाहेब. तलाठी भाऊसाहेब निश्चित दप्तर घेऊन हिंडता का? करू त्यांना सांगा तुमचं काय नुकसान झालंय ते माझं पंचनामा. कांदा गेलं, सगळं वाहून गेलं, सोयाबीन गेलं. अजून मका गेली. जाऊ द्या आजी नका रडू. जेवढी मदत होईल ना, जेवढी मदत होईल ना तेवढी करून देऊ आपण सरकारकडनं. काळजी करू नका. नुसतीच काळजी नका करू. काय खायचं मरायचं काय जगायचं? होईल सगळं. आता सरकार देतंय तेवढं घेतलं पाहिजे. आता काय करणार आपण? सरकार तर कवाच काय नाही देत. नाव सांगा चला. नाव सांगा तुमचं. रतनबाई. नाही संपूर्ण नाव सांगा. रतनबाई अनंत काळे. गट नंबर 252. कोणतं पीक आहे हे का? हा कांद्याचं रोप आहे 5 पाहिल्या. अजून सोयाबीन आहे गेलंय वाहून. मका आहे मका गेली सारी सडवून. पाणी करताय पळा 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 पाऊस पडतोय रोज. अजून काय नाही ना? आता अजून काय कांदा लावायचं होतं 10 एकर रोपच गेलं तर काय सांगायचं? रान किती हेक्टर आहे? हा आहे 7-8 एकर 8 एकर आहे. रोप नाही लावतो याचा आता आहे ना. आता लावता तेवढं पडलं बरं कामातून गेलं. संपून गेलं त्याचं मुदत ना. आता कवा लावायचं ती? मावशी सगळं झालंय तुमचं. आता काय काळजी करू नका. भेटन तुम्हाला सरकारकडून काहीतरी. यावं कामी आता. या मग काय करता आता? पण बघा आमच्याकडे. नाही नुसतं तुमच्याकडे जिऱ्यावर जाऊ नका. काळजी काय करू नका. टेन्शन घेऊ नका. आरामशीर राहा. सगळी मदत मिळेल तुम्हाला. मग दाजेबा काय चाललंय? आमची रानं गेलेत वाहून. पिकं काही राहायचं पडीक झाले. खाली खडक उघडा झालाय. काशाने काय करायचं शेतकरी? बऱ्याच जणांची हीच अवस्था झाली बरं. काय करायचं? पीक नाही कुठं वावरात माती नाही राहिली. सगळी खाली गेली वाहू वाहू. ते बघा ना तिथं खडक खड आलेत वर. पाण्याने काय नको करायचं नको केलंय शेतकऱ्यांनी? नुसतं. काय नुसती पीक खडच नाही राहिली काय वावरात. करायचं? मूळ जी माती महत्वाची तीच वाहून गेली राव. हा ना सगळं वाहून गेलं. कस काय करायचं? शेतकऱ्यांनी मरावा का जागा यंदा असली बेकारी करून टाकली नुसती. काय थोडीफार मदत करायचं ना. होत असले तर बघा करा. ना आम्हाला काय भरपाई करू. एवढी मदत होईल तेवढी करू. तुमचं बरंच नुकसान झालेलं दिसते. सांगा त्यांना माहिती सांगा. नाव सांगा तुमचं आधी. शिर्के बाळासाहेब रामराव. तुमचा गट नंबर सांगा. गट नंबर सांगा तुमचा. 27. काय काय पीक होतं? कांदे आहेत. डाळिंब लावलं होतं. आपली कपाशी होती. काय आपलं ही उडीद होता. उडदाचं काय दाना नाही निघाला. सगळं तसंच वाहून गेलं. खंदू खंदू गेलं. मका आहे ती पाण्यात पवती. मका होती. किती? 2 एकर होती मका. अजून उडीद होता. अजून कांदे होतं. ती काय हे केलं. रोप होतं कांद्याचं. रोप टाकलेलं पण ती आकच गेलं. काहीच नाही राहिलं. आका पाण्यात येते रोप. इथं इतकं महाग आहे आणि काय शेतकऱ्याचं म्हणजे यंदा काहीच नाही हातात. चला तेवढं सरकारकडून काय झालेलं आहे. थोडंफार काय मिळेल ती घ्यायचं पदरात पडून. काही इलाज नाही. निसर्गच कोपला प्रत्येकावर. त्याला काय कुणाचा दोष आहे. चला मग येऊ का मग?
चला कावळे साहेब नाही इकडे आधी थांबा. तिकडे पुढे इकडं नाही हे आधी पंचनामा करायचा आमचा. इकडे इथं बघा चेअरमन इकडे घ्या चेअरमन आपल्याकडे घ्या पाण्यात नका उडू. आधी इकडे पंचनामा करायचा. तिकडचा कुठं सरपंच तुम्ही आमचा झाला पाहिजे ना आधी आधी आमचा झाला पाहिजे. तुमचा काय काय कारण आलं कावळे साहेबांना मी आणला इकडं पाण्या कुठे गेला पाण्या अरे तुला अरे थांबा सगळ्यांचं होईल. सरपंच भांडण कशाला करताय? मी सरपंच तुला निवडणुकीला असा पाडलाय मी काय सांगतो तुम्हाला आधी पंचनामा माझा तुझ्या काय आणि चेअरमन बसतं काय चेअरमन सरपंच धरा हो धरा पाटलाला हो चेअरमन खाली का पडतात त्यांना धरा 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 चेअरमन धरा त्यांना धरा धरा त्यांना. किसनरावने आत्महत्या केली. किसनरावने आत्महत्या केली तिकडे. पुढे कृष्णाने आत्महत्या केली. असं कसं तो वागला काय नाही किसनराव. चला 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 राव किती वेळ झालाय राव. राव लवकर पडणार घ्या उचलून चला. एक मिनिट हो दमानिया किसनराव काय केलं दामानी घ्या आता वर घ्या घ्या पहिलं जरा पाहाल जरा किसनराव असं काय केलं तुम्ही बापराव धर खाली ठेवा हो सर का बाजूला थांबा. किसनराव काय केलं हो थांबा मारायची काय गरज किती अवघड पुढे गेलं ते. किती वाटत पाण्यात बॉडी होती काय नाही. जीवन असते कोण नाही मी आळूसराव साहेब गरीब शेतकरी गेलाय राव ते. साहेब तुम्ही तरी नीट वागा. माणूस जरी गेला तरी थांबा राव माझं काम करून द्या मला. तुमचं काम केलं माणूस गेला नाही आता गेल्यावर काय होणार आहे. गेलाय ना मी उठवणार आहे का. थांबा माझं काम करून थांबा. पंचनामा किती वाढी पाण्याची गेल्यानंतर सुख नाही माझा. अहो पोलीसच आहे का पण असा पंचनामा करतोय म्हणल्यावर. पंचनामा असा असतो का तुमचा. कसा असतोय असा हात उचलून हात आपटून का. आपण म्हणजे माणूस कडक झाला की 2 तास अहो मला हाताच्या खुणा बघावं लागतात. हाताला खुणा सगळं पाहिलंय. तुम्ही शांत राहा. माझं काम मला करू द्या. म्हणजे माणसाची जिवंतपणे हेळसांड आणि मेले बी हेळसांड का. कधी हेळसांड नाही. पाऊस झाला ते काय मला कुठे गेलो. फोटो काढून दे त्यांना. जेवढा निसर्ग जबाबदार आहे ना एवढे यंत्रणा कावळे साहेब इकडे यंत्रणाने पाऊस झाला असतो जिवंतपणी तर नाही पंचनामा केलं यांचं निदान मेल्यावर तरी करा. काय करू ना काय चालतंय. त्याची ओळख बिळख आहे का काय? माणूस मेला तरी सरकार जागा होईना. अहो त्यांचं आधार कार्ड काय आहे का ते तुम्ही शेजारी आहेत ना. सांगा त्यांचं नाव काय आहे. किसनराव. बर किसनराव. बर कुठं राहतात ते.
अहो आमच्याच मळ्यात ते बाजूला येतं ती काय लांब नारी वस्तीचं नाव असतं राव. तुम्ही असं का उलट्यावणी करता पंचनामा करताना हेच सांगा. अहो 4 घर तिथं कशाची वाढी कशाची शेतकरी काय कुठं वावरात घर बांधतोय तुम्ही राहतात चांगल्या ठिकाणी. साहेबराव काय तिचं बघायचं कपाळ तिचं तपासून कुठं असतं का असं. बघा शेतकऱ्याच्या ह्याच्यात रुपया निघतो म्हणजे काय शेतकऱ्याची अवस्था आहे. कपाळा लावा शेवटी शेतकरी काहीच नाही 1 रुपयात शेतकरी जाताना तरी तेवढा घेऊन जाऊन द्या. अहो त्यांच्यासाठीच आहे, त्यांच्या कपाळाला लावायला लागतो रुपये जरा तिथे गेला खिशात घालता काय. प्रत्येक माणूस तसा नसतो भ्रष्टाचारी. बरं चला गाडी बोलवा ना. उतरा. हो, फोन उचला. चला बाय बाबा या. हो चला. हो चला लोक हटा जाऊ द्या चला दवाखान्याची पीएमला चला. हो गर्दी हटवा चला तालुक्याला यायची चला. नंतर आता घरी कधी नंतर घरी पीएमला द्यायची चला. आज हीच अवस्था आहे बळीराजाची. आपण मोठ्या अभिमानाने बोलतो जय जवान जय किसान, पण घडतंय काय? जवान तिकडे सीमेवर मरतोय आणि किसान शेतावर मरतोय. सध्या आमच्या बळीराजाला कोणीच वाली नाही. आमच्या बळीराजाचा आत्मासुद्धा ओरडत असेल, माझ्या लेकरांना आधार द्या हो, कुणीतरी आधार द्या हो, पण नाही, त्यांना कुणीच नाही. हा देश कृषीप्रधान आहे असं म्हटलं जायचं, पण आज असं अजिबात दिसत नाही.